प्रभाग क्रमांक 31 पदयात्रेला सुरुवात झालेली आहे। भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार हे दिवस रात्र याकरता काम करत आहे। प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण, प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंद हा अतिशय महत्त्वाचा अशी ही वेळ आहे। या वेळेचं सोनं करण्याकरता म्हणून आज सर्व पूर्ण शक्तीनिशी, पूर्ण ऊर्जानिशी हे संपूर्ण उमेदवार आपल्या पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील यांच्या सोबत आज आलेले आहे। आज हे गजानन चौकापासून सुरुवात करतात आहे, नंतर यांचा मार्ग ठरलेला आहे, त्यानुसार तिथून ते पदयात्रा सुद्धा करणार आहे। आता आपण काही उमेदवार सुद्धा आहेत त्यांच्याशी गणेश चार्लेवर आपल्या सोबत आहे। परिसरामध्ये या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टी व शिवसेना महायुतीद्वारा जो विकास करण्यात आलेला आहे, या विकासामुळे लोकांमध्ये फार उत्सुकता आहे आणि नागरिक खुश आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टी व शिवसेना महायुतीला या प्रभागातून प्रचंड बहुमत मिळेल अशी लोकच इच्छा व्यक्त करत आहे। त्यामुळे लोकांचा प्रतिसाद खूप लोकांचा एकूणच सांगायचं झालं, लोकांचा प्रतिसाद चांगला आहे असं यांचं म्हणणं आहे। सौ मंगला संजय मस्के सुद्धा मंगला ताई, सकाळी सकाळी तुम्ही जेव्हा निघाला फ्रेश होऊन लोकांचे आशीर्वाद घेता, कसं वाटतं तुम्हाला? काय सांगाल एकूणच या पदयात्रेच्या संदर्भात? जो फ्रेशनेस तुम्हाला दिसत आहे तो लोकांच्यामुळेच आहे, कारण की आम्ही पदयात्रेला जेव्हा बाहेर निघत आहोत तर प्रत्येक घरी जेव्हा आम्ही पोहोचतोय त्यांना मत मागायला, तर त्यांचा जो आशीर्वाद आणि त्यांच्या तोंडातून निघालेले जे शब्द आहे की तुम्ही निघाले, तुम्हाला आमचा आशीर्वाद आहे, हे आमच्यासाठी आणखी ऊर्जा वाढवत आहे आणि आमचा आत्मविश्वासही वाढत आहे। आणि याच्यासोबत आमची भारतीय जनता पार्टी, मोदीजी असो, गडकरी त्यांनी नागपूरचा जो विकास केला, आमचे मोहन भाऊ दक्षिणचा जो विकास झालेला आहे, सतत ज्यांनी जे काम सांगितलं ते आमचे मोहन भाऊ करत आहे। त्याच्यामुळे जनता आमच्या सोबत आहे, पूर्ण भाजप सोबत आहे, त्याच्यामुळे आम्ही जिंकणार हे नक्की। बिलकुल असाच आत्मविश्वास सर्वांना असायला हवा आणि यांना सुद्धा हा आत्मविश्वास आहे। यावेळेला दस्तूरखुद्द इंजिनियर मानसी नितीन शिंदे सुद्धा ज्या उमेदवार आहेत त्या सुद्धा आपल्या सोबत आहे। मानसी ताई, क्या कहना चाहते हो? जनतेचा आशीर्वाद आणि प्रेम आमच्या सोबत आहे। भारतीय जनता पार्टीने माझ्यावर विश्वास दाखवून एक लहानसे प्रतिनिधित्व माझ्याकडे सोपलेले आहे। माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी आणि दक्षिण नागपूरचे कार्यसम्राट आमदार माननीय मोहनजी मते यांच्या मार्गदर्शनात सेवेच्या मार्गावर अजून भरभराटीने वाहू हीच प्रतिज्ञा व हाच विश्वास आपल्याला दिलतो। आम्ही नक्कीच संधीचा सोनं करू। धन्यवाद। आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एकला चलोरीची भूमिका नाही आहे, एकीचं बळ काय असतं हे जर बघायचं असेल तर तुम्हाला या उमेदवारांमध्ये आवर्जून बघावं लागेल आहे। कारण एकीचं बळ सर्व चारही प्रभागातले चारही नगरसेवक जेव्हा निघतात तर एक लोकांमध्ये एक उत्साह असतो, कार्यकर्त्यांमध्ये एक एकी असते। आणि यावेळेला दस्तूरखुद्द पुन्हा दुसरे जे उमेदवार आहेत ते आपले चंद्रकांतजी खंगार सर सुद्धा आहेत, त्यांना आपण विचारूया। चंद्रकांतजी, काय सांगा? भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि या आपण पाहत आहे हे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। कार्यकर्त्याला इथे स्थान मिळालं आहे म्हणून सर्व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे। सर्व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे कार्यकर्त्यांना तिकीट मिळाल्यामुळे आणि कार्यकर्ते संधीचं सोनं करेल अशी हे आहे। दक्षिण नागपूरचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय मोहनजी मते यांच्या मार्गदर्शनात आणि यांच्या नेतृत्वात जे भरपूर कामं झालेली आहे, जनता पूर्ण पाठिंबा आहे। आम्ही बहुमताने निवडून येऊ आणि हे काही वारे फैलवत आहे का आम्ही खूप मोठा, आम्हाला खूप अनुभव आहे, हे त्यांचे सगळे फोल ठरणार आहे, ते हारणार आहे। आता त्यांनी हार स्वीकारलेली आहे अशी परिस्थिती आहे। त्यांनी हार स्वीकारलेली, तुम्ही विजय? आमचा विजय निश्चित आहे। त्यांनी हार स्वीकारलेली, आमचा विजय निश्चित आहे। बिलकुल। तर आपण होते चंद्रकांत खंगार असेल, गणेश चार्लेवार असेल, इंजिनियर मानसी शिंदे मॅडम असतील किंवा मग आपले मंगला मस्के मॅडम असतील, या सर्वांनी सांगितले की जेव्हा जेव्हा आम्ही पदयात्रेला जातो लोकांचा छान असा रिस्पॉन्स आम्हाला मिळत राहतो। यावेळेला हे जरी उमेदवार सोबत जात असले तरी बूस्ट म्हणून एक पदाधिकारी हवा असतो आणि एक चांगला पदाधिकारी आज यांच्यासोबत आहे भारतीय जनता पार्टीचे। एक चांगले त्यांना आम्ही नेते सुद्धा आवडून बोलत असतो असे दस्तुरे साहेब आपल्या सोबत आहे। त्यांना आपण विचार ज्या पद्धतीचा हा जो जुलूस निघालेला आहे, लोक हळूहळू कमी होतात, नंतर खूप वाढत जातात, ही काय जादूची किंमत आहे? सर्वप्रथम तर मी भारतीय जनता पार्टीला धन्यवाद देईन
की भारतीय जनता पार्टीचा जो स्वभाव आहे की तरुणांना चान्स देणे आणि खऱ्या कार्यकर्त्याला चान्स देणे, त्यासाठी विशेष अभिनंदन आणि धन्यवाद भारतीय जनता पार्टीचं. गणेश सारखा कॅटेगरी ए मध्ये लढणारा एक जोरदार कार्यकर्ता, त्यानंतर चंदूजी खंगार हे पण एक जोरदार धडाडीचं काम करत असतात, त्यानंतर मंगलाताई मस्के, आपली मानसी सिमले, हे सगळेजण असे म्हणजे विशेष तर आपण बघितलं तर राष्ट्रीय लेवल पासनं तर आपण राष्ट्रीय अध्यक्ष जर आता जे नवीन बघितले नितीन नवीन पासनं तरुणांना चान्स देणे आणि जे खरं काम करतात त्यांना चान्स देणे, तर या निमित्ताने खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि संपूर्ण प्रभाग 31 मध्ये हे माहिती आहे की भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता कोरोना बघून घ्या, त्याच्या आधीचे डेव्हलपमेंटचे कामं बघा, लोकांना जेव घालणे, लोकांना किट देणे, लोकांना ऍडमिट करणे, इंजेक्शन देणे, वॅक्सिन देणे, सर्व कामं भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता आमदार आणि नगरसेवक करत असतो. आणि मोदीजींनी जे विचार दिलेला आहे की सबका साथ सबका विकास, त्या पद्धतीवर आणि त्याच मार्गावर हे सगळे चारही कॅन्डिडेट चालणार आहेत. यांची जीत निश्चित आहे. इतिहासामध्ये आपण बघितलेलं आहे मागच्या काही दिवसांमध्येही की मोठे मोठे जे स्वतःला धुरंधर समजतात त्यांना आम्ही झोपवलेलं आहे. म्हणजे 2014 पासनं या ठिकाणी सतीशबाबू चतुर्वेदी उभे होते, त्यांनाही झोपवलं आहे आम्ही. लोक त्यांना आपले सर्व उमेदवार निवडून यावे असं आपल्या उमेदवारांमध्ये काय आहे? सिन्सिअरिटी आहे, कन्सिस्टन्सी आहे आणि सातत्यपणा आहे की ज्याच्यामुळे ते हे हायफाय नाही आहे. त्यापेक्षाही अजून महत्वाची गोष्ट म्हणजे आमचे उमेदवार हे 24 तास अवेलेबल राहणार आहे. त्यांचा मोबाईल बंद नसतो, हे संध्याकाळचे कार्यक्रम करत नाही, हे लोकांच्या मध्ये मिक्स झालेले, त्यांच्यामध्ये डिझॉल्व्ह झालेले असे कार्यकर्ते आहेत. त्याच्यामुळे आवश्यक आहे, त्याच्यामुळे अशा प्रकारचे कार्यकर्ते आपल्याला सगळ्यांना धन्यवाद आणि शुभेच्छा. भारतीय जनता पक्षाचा, भारतीय जनता पक्षाचा जय श्रीराम. सर्व जानदार शानदार उमेदवार मतदारांच्या भेटीला सकाळी सत निघालेले आहेत. त्यांचे आशीर्वाद घेण्याकरता आम्ही जेव्हा पदाधिकाऱ्यांना जेव्हा विचारणा केली तर त्यांनी सांगितलं की आमचे उमेदवार इतर उमेदवारांच्या तुलनेमध्ये किती सक्षम आहेत, किती मजबूत आहे, तिथे आमदार मजबूत आहे आणि जे केंद्रातलं जे विजन आहे ते अतिशय सुंदर आहे. येणारा काळ हा सुवर्ण काळ असेल असं बोलल्या जात असतं आणि उमेदवार त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात आणि पदयात्रेला सुरुवात करून सर्वांचे आशीर्वाद घेत आहे. याच शृंखलेमध्ये आज गजानन चौक असेल, बाकीचा परिसर आहे, इथून सुद्धा प्रभाग क्रमांक 21चे चारही उमेदवार दिवस रात्र एक करून सर्वांचे आशीर्वाद घेताना दिसतात आहे. आणि घोडा मैदान जवळच आहे, त्यामुळे विजय कुणाचा होईल हे तुर्तास सांगले तरी विजय आमचाच होईल. कठीण मात्र नाही. नागपूरच्या गजानन चौकातून कॅमेरा पर्सन बबलूसह संजय मिरटकर आणि नागपूर.